या व्हिडिओमध्ये आपण मोल कन्सेप्ट चॅप्टरचे काही क्वेश्चन सॉल्व करूत आणि ते क्वेश्चन सॉल्व करत करतच सगळे कन्सेप्ट रिवाइज करूत. बघा आता एक मी क्वेश्चन देतो तुम्हाला. तर क्वेश्चन आहे बघा, क्वेश्चन 1. द नंबर ऑफ मॉलिक्यूल्स काढायचे. नंबर ऑफ मॉलिक्यूल्स काढायचे इन 4.25 ग्राम ऑफ NH3 इज ॲप्रॉक्झिमेटली काढायचे. ॲप्रॉक्झिमेटली म्हणजे जवळपास अंदाज. ऑप्शन बघा, 4 × 10⁻23. सेकंड ऑप्शन 1.5 × 10⁻23. थर्ड ऑप्शन 1 × 10⁻23. फोर्थ ऑप्शन 6 × 10⁻23. सोल्युशन बघा, नंबर ऑफ मॉलिक्यूल्स काढायचे. वजन दिले तर काय काढावं लागणार तुम्हाला? आधी वजन दिलं तर मोल्स काढावं लागेल. मोल्स ऑफ काय काढायचे तर मोल्स ऑफ NH3. फॉर्म्युला काय वजन दिल्यावर काढायचा? वेट बाय मोलार मास. वेट किती आहे दिलेलं तुम्हाला? 4.25. मोलार मास किती आहे NH3चं? बघा, हे नायट्रोजनचं असते 13, नायट्रोजनचं असते 14 आणि 3 हायड्रोजन. तर 14 + 3 किती होते? तर एका हायड्रोजनचं 1, 3 हायड्रोजनचं 3. तर 14 + 3 किती होते? 17. तर मोलार मास किती आलं? 17. तर याला तुम्हाला नाही का संक्षिप्त रूप द्यायचं आहे. जर हे बघा, हे 2 पॉईंट पुढे घेतले ते होते 425 आणि हे 2 पॉईंट पुढे घेतल्यामुळं खाली 2 0 एक्स्ट्रा द्यावं लागतात. हे होते 425 / 1700. तर जर तुम्ही डिवाईड केलं 400, बघा 4 × 1600 होते आणि 25 × 100 होते. 1600 आणि 100 किती होते? 1700. म्हणजे 425 डायरेक्ट 1700ला भाग जाते. 425 1700ला कितीचा भाग जाते? 4चा. तर वर 425 भागलं 425ला तर उत्तर किती आलं? 1. आणि खाली 1700ला भागलं तर उत्तर किती आलं? 4. तर नंबर ऑफ मोल किती आले? 4. आणि मग तुम्हाला काय काढायचं असते? नंबर ऑफ मॉलिक्यूल्स कसे काढतात? तर नंबर ऑफ मोल्स गुणिले NA न गुणतात. तर नंबर ऑफ मोल्स गुणिले NA. मोल्स किती आहेत? 1/4 आणि NA काय असते? 6 × 10⁻23. आता खाली कॉमेंट्समध्ये उत्तर सांगा. याच्यानंतर कॅल्क्युलेशन तुम्ही करा. याचं जर कॅल्क्युलेशन केल्यानंतर उत्तर किती येईल तुम्ही सांगा खाली कॉमेंटमध्ये. की उत्तर नंबर 1 येईल, 2 येईल, 3 येईल का 4 येईल? पहिल्या क्वेश्चन नंबर 1 टाकून खाली आन्सर लिहा. चला पुढचा क्वेश्चन बघू. पुढचा क्वेश्चन करू. क्वेश्चन नंबर 2. द मॅक्झिमम नंबर म्हणजे जास्तीत जास्त संख्या ऑफ मॉलिक्यूल्स, सगळ्यात जास्त मॉलिक्यूल्स कोणामध्ये इज प्रेझेंट इन ऑप्शन नंबर 1 15 लिटर ऑफ H2 गॅस ॲट STP. ऑप्शन नंबर B 5 लिटर ऑफ N2 गॅस ॲट STP. ऑप्शन नंबर 3 0.5 ग्राम ऑफ H2 गॅस. आता बघा, यावेळेस वजन दिले ग्राममध्ये. पहिल्यांदा व्हॉल्यूम दिली ती 2 ठिकाणी. ऑप्शन नंबर 4 10 ग्राम ऑफ O2 गॅस. तर बघा, 2 व्हॉल्यूम दिलेत, 2 वजन दिलेत. सगळ्यात जास्त तुम्हाला काय विचारले? मॉलिक्यूल. बघा, मॉलिक्यूल काढायसाठी आधी तुम्हाला काय करावं लागते? नंबर ऑफ मोल्स. सगळ्यांचे नंबर ऑफ मोल्स काढून घ्या. पहिल्या ऑप्शनचे नंबर ऑफ मोल्स कसे काढता? बघा, पहिल्या ऑप्शनचे नंबर ऑफ मोल्स कसे काढते? गॅसचे नंबर ऑफ मोल्स कसे काढतात? तर मोल्सचा फॉर्म्युला काय? नंबर ऑफ मोल्स कोणाचे काढायचे? आपल्याला H2 गॅसचे. दिलेली व्हॉल्यूम भागिले 22.4. दिलेली व्हॉल्यूम किती आहे? किती दिलेली आहे व्हॉल्यूम? 15 लिटर.
भागिले 22.4. तर हे येणार पहिल्याचं उत्तर, एवढे मोल. दुसऱ्याचं उत्तर बघा, आता सिम्प्लिफाय करून नाही, आधी चारही ऑप्शनचं करून मग बघू. दुसऱ्याचे मोल कसे काढणार, दुसरी पण गॅस आहे, तर दुसरी कोणती गॅस आहे, N2. तर नंबर ऑफ मोल ऑफ N2 गॅस, परत तेच फॉर्म्युला, कारण व्हॉल्यूम दिली आहे तुम्हाला, व्हॉल्यूम दिली आहे, व्हॉल्यूम भागिले असते 22.4. व्हॉल्यूम लिटरमध्ये दिली आहे 5 लिटर भागिले 22.4. तर बघा हे वरचं आलं 15 लिटर भागिले 22.4, खालचं आलं 5 लिटर भागिले 22.4. कोणता आकडा मोठा आहे विचार करून ठेवा दोघांपैकी. हे 15/22.4 मोठा आहे का 5/22.4 मोठा आहे ते विचारायचं, कारण मॅक्झिमम नंबर म्हणजे मोठ्यात मोठा आकडा तुम्हाला शोधायचा आहे. पुढचं बघू, नंबर 3. नंबर 3मध्ये तुम्हाला नंबर ऑफ काय काढायचं, H2 काढायचं आहे, पण यावेळेस तुम्हाला वेट दिलं आहे. वेट बाय मोलार मासचा फॉर्म्युला लिहावा लागणार. वेट किती दिलेलं आहे, 0.5 भागिले मोलार मास किती आहे H2 गॅसचं 2. तर हे रेशो किती आला, 0.5/1/2. तर 0.5ला 1/2 न भागलं तर उत्तर किती येते, 1/4. 0. तर मी करून दाखवतो वाटल्यास तुम्ही बघा, 0.5लाच मी कसं लिहू शकतो, 1/2. तर मी एवढ्याला 1/2 लिहिलं आणि खाली छेदात 2 जशाला तसं मी एवढ्याला 1/2 लिहिलं. 0.5 म्हणजेच 1/2 असते, आणि मग हे त्याच्या छेदातलं 1/2 इथं, तर हे 1/2 याच्या गुणाकारात जाते, मग काय होऊन जाते, 1/4. तर याचा सिम्प्लिफाय केल्यावर किती झालं, 1/4. ठीक आहे. तिसरा ऑप्शन बघू, चौथ्या ऑप्शनचं मोल काढू. चौथ्या ऑप्शनमध्ये कोण आहे, मोल कोणाचे काढायचे, O2 गॅसचे. इथं पण वेट दिलेला आहे, वेट बाय मोलार मासनं काढू. बघा वेट किती दिलेलं आहे चौथ्या ऑप्शनमध्ये, 10 ग्राम दिलं आहे वेट. आणि ऑक्सिजन गॅसचं मोलार मास किती असते, 10 ग्राम दिलं आहे वेट. ऑक्सिजन गॅसचं मोलार मास असते 32. 10/32ला जर छोटं केलं तुम्ही तर 2ने डिवाईड केलं तर वर 5, खाली किती होते, 16. चला आता बघा मी सगळे नंबर लिहितो. पहिल्या ऑप्शनमध्ये किती आलं तर 15/22.4. दुसऱ्या ऑप्शनमध्ये किती आलं तर 5/22.4. तिसऱ्या ऑप्शनमध्ये काय आलेलं आहे, 1/4. आणि चौथ्या ऑप्शनमध्ये काय आलं आहे, 5/16. तर खाली कॉमेंट्समध्ये सांगा की सगळ्यात मोठा यांच्यापैकी नंबर कोणता आहे. सगळ्यात मोठा ज्याचा नंबर तेवढे त्याचे सगळ्यात जास्त मोल्स, आणि ज्याचे सगळ्यात जास्त मोल्स त्याचे सगळ्यात जास्त नंबर ऑफ मॉलिक्युल्स. चला क्वेश्चन 3 बघा. 4 ग्राम ऑफ हायड्रोजन reacts with 20 grams of oxygen to form water. तुम्हाला सांगायचे द मास ऑफ वॉटर फॉर्म, तयार झालेल्या पाण्याचं वजन सांगायचं. ऑप्शन नंबर 1 आहे 24 ग्राम, ऑप्शन नंबर 2 आहे 36 ग्राम, ऑप्शन नंबर 3 आहे 22.5 ग्राम, ऑप्शन नंबर 4 आहे 40 ग्राम. पॉज करा व्हिडिओ आणि करून बघा, आणि खाली कॉमेंट्समध्ये होतं बघा. आधी तुम्हाला रिॲक्शन लिहून घ्यावं लागतं, बॅलन्स रिॲक्शन. हायड्रोजन आणि ऑक्सिजनसोबत काय बनायले, पाणी. तर बॅलन्स रिॲक्शन कशी लिहिणार तुम्ही, 2H2 प्लस O2 आणि काय बनणार, 2H2O. ही बॅलन्स रिॲक्शन आहे. आता तुम्हाला काय काय दिलं ते लिहून घ्या बघा. याचं वेट दिलेलं आहे 4 ग्राम हायड्रोजन गॅस. हे बघा 4 ग्राम हायड्रोजन गॅस. त्याच्यानंतर 20 ग्राम काय दिलेलं आहे, 20 ग्राम तुम्हाला दिलं आहे ऑक्सिजन गॅस. आणि पाणी किती बनते ते विचारले. आता हे जे आहे ते लिमिटिंग रिएजंटवाला क्वेश्चन आहे, कारण दोन्ही रिॲक्टंटची माहिती दिली आहे. तुम्हाला लिमिटिंग रिएजंट शोधायचा. लिमिटिंग रिएजंट कसा शोधतात तुम्ही, की आधी तुम्हाला काय करावं लागते, रेशो काढावं लागते नंबर ऑफ मोल्स भागिले कोइफिशियंटचा. ज्याचा रेशो सगळ्यात कमी तो लिमिटिंग रिएजंट आहे. आता नंबर ऑफ मोल्स तर दिले नाहीत, आधी नंबर ऑफ मोल्स काढून घ्या. नंबर ऑफ मोल्स काढून घ्या तुम्ही. तर हायड्रोजनचे नंबर ऑफ मोल्स काढून घ्या. हायड्रोजनचे नंबर ऑफ मोल्स, वेट दिलं आहे भागिले मोलार मास. हायड्रोजनचं वेट किती दिलं आहे बघा तुम्हाला, 4 ग्राम. मोलार मास किती आहे हायड्रोजनचं, 2. तर हायड्रोजनचे मोल्स किती आले दिलेत तुम्हाला, 2 मोल दिलेत.
त्याच्यानंतर ऑक्सिजनचे मोल काढून घ्या. ऑक्सिजनचं वेट भागिले ऑक्सिजनचं मोलार मास. ऑक्सिजनचं वेट दिले 20. ऑक्सिजन गॅसचं मोलार मास किती असते 32. तर 20/32. 20/32ला जर तुम्ही छोटं केलं तर किती होते 10/16. अजून छोटं होते 5/8. याचे किती मोल आले 5/8 मोल आले. आता नंबर ऑफ मोल्स तर आले, पण रेशो काढायचा तुम्हाला. रेशो ऑफ हायड्रोजन काढा. हायड्रोजनचा रेशो काय, हायड्रोजनचे मोल किती मोल दिलेत हायड्रोजनचे 2 भागिले हायड्रोजनचा कोइफिशियंट. हायड्रोजनचा कोइफिशियंट बघा रिॲक्शनमध्ये, हायड्रोजनचा कोइफिशियंट रिॲक्शनमध्ये बघा कोण आहे 2 आहे. तर ते लिहा खाली. तर 2/2 किती येते 1. याचा रेशो किती आला 2. आता ऑक्सिजनचा रेशो काढून घ्या. ऑक्सिजनचा रेशो काय, ऑक्सिजनचे दिलेले मोल भागिले ऑक्सिजनचा कोइफिशियंट. दिलेले मोल इथं काढलेत तुम्ही, हे का आत्ताच किती मोल दिलेत 5/8. आणि ऑक्सिजनचा कोइफिशियंट बघा रिॲक्शनमध्ये काही नाही म्हणजे इथं किती असते 1. तर 5/8/1. तर खाली छेदात 1 आहे म्हणजे त्याचा तर काही फरकच पडत नाही, इथं गुणाकारात येते. तर 5/8. तर बघा आता मला सांगा 1 छोटा आहे का 5/8 छोटा आहे. तर 5/8 छोटा आहे 1पेक्षा, कारण तुम्ही मोठ्या नंबरनं 5नं भागायले 8नं भागायले 5ला, हे छोटं येणार 1पेक्षा. ते छोटा आहे. तर मग हे लिमिटिंग रिएजंट आहे. कोण लिमिटिंग रिएजंट आहे, ऑक्सिजन. मी रिॲक्शन परत एकदा लिहितो. 2H2 + O2 काय बनवायले 2H2O. तर लिमिटिंग रिएजंट कोण भेटला आपल्याला, ऑक्सिजन. लिमिटिंग कारण हे आधी संपणार, याचे कमी मोल आहेत. बघा मी परत एकदा समजावून सांगतो. याचे जर 2 मोल असतील तर याच्या 1 मोलसोबत रिॲक्ट करतात ऑक्सिजनच्या, आणि काय बनते 2 मोल काय बनते पाण्याचे. पण आपल्याला 2 मोल तर याचे दिलेत हायड्रोजनचे, पण पाण्याचे ऑक्सिजनचे किती मोल दिलेत, फक्त 2 मोल हायड्रोजनचे तर दिलेत, पण ऑक्सिजनचे 2 मोल नाही दिलेत. हायड्रोजनचे किती मोल दिलेत, 1 मोल दिला. हायड्रोजनचे 1 मोल दिलेत आपल्याला, पण ऑक्सिजनचे किती मोल दिलेत आपल्याला 5/8 मोल दिलेत. तर बघायचं आहे आपल्याला. तर पाण्याचे जर 2 मोल असले असते, हायड्रोजनचे 2 मोल असले असते आणि ऑक्सिजनचा 1 मोल असला असता, तर 2 मोल काय बनलं असतं पाणी. हे आपल्या बॅलन्स रिॲक्शन आपल्याला सांगते. आणि आपण काय केलं, लिमिटिंग रिएजंट काढला. कसा लिमिटिंग रिएजंट कसा काढतात परत मी एकदा सांगतो फॉर्म्युला. लिमिटिंग रिएजंटचा फॉर्म्युला काय, तुम्हाला काय काढावं लागते, रेशो. कोणता रेशो काढावा लागते, गिवन मोल भागिले कोइफिशियंट, स्टोइचोमेट्रिक कोइफिशियंट. हे रेशो ज्याचा सगळ्यात छोटा, ज्याचा सगळ्यात हे रेशो लहान, ते कोण असते लिमिटिंग रिएजंट. बघा आपण इथं रेशो काढला होता. हायड्रोजनचे किती मोल दिले आपल्याला 2. हायड्रोजनचा स्टोइचोमेट्रिक कोइफिशियंट किती होता 2. तर मग रेशो किती आला 1. पाण्याचे आपल्याला किती मोल दिलेत 5/8. पाण्याचंच म्हणतो मी. ऑक्सिजनचे मोल किती दिलेत 5/8. ऑक्सिजनचा स्टोइचोमेट्रिक कोइफिशियंट किती आहे 1. तर रेशो किती आला 5/8. आणि 5/8 जे आहे ते 1पेक्षा छोटा असते, म्हणून लिमिटिंग रिएजंट कोण आहे, ऑक्सिजन. त्याच्यानंतर जे लिमिटिंग रिएजंट आहे ते ठरवते प्रोडक्ट किती बनणार. कसं ठरवते, लिमिटिंग रिएजंटचे मोल भागिले त्याचा कोइफिशियंट. बरोबर ज्याचे काढायचे आपल्याला, कोणाचे काढायचे, पाण्याचे. तर मोल ऑफ पाणी बाय त्याचा कोइफिशियंट. तर लिमिटिंग रिएजंटचे मोल किती दिलेत आपल्याला, नंबर ऑफ मोल्स. लिमिटिंग रिएजंट कोण आहे, हायड्रोजन. हायड्रोजनचे मोल किती भेटले होते आपल्याला 2. तर लिमिटिंग रिएजंटचे मोल आहेत 2. त्याचा कोइफिशियंट. लिमिटिंग रिएजंट कोण आहे, हायड्रोजन. लिमिटिंग रिएजंट आहे कोण, हायड्रोजन. त्याचा कोइफिशियंट किती आहे 2. तर ते लिहितो, हे मिटून टाकतो तुम्हाला, हे उगी कन्फ्यूज होणार.
ही रिॲक्शन आहे आपली आणि हे आपण लिमिटिंग रिएजंट शोधला ऑक्सिजन. बरोबर. काय काढायचे पाण्याचे मोल, याला मी काय मानतो x मानतो. पाण्याचा कोइफिशियंट किती आहे 2, तर 2 लिहितो इथं. तर x बरोबर काय येणार, हे 2/2 आणि हे 2 इकडे इकडे गुणाकारात 2, तर 2 हे 2 2 कटले तर x किती येणार 2. शिट, सॉरी कट. लिमिटिंग रिएजंट आपण चुकीचा ठेवला. इथं आपण काढला लिमिटिंग रिएजंट कोण, ऑक्सिजन, आणि मी ठेवलं कोणाचे व्हॅल्यू, हायड्रोजनच्या. परत लिमिटिंग रिएजंटचे मोल. लिमिटिंग रिएजंट कोण आहे, ऑक्सिजन. लिमिटिंग रिएजंट कोण आहे, ऑक्सिजन. ऑक्सिजनचे मोल किती आहेत, 5/8 भागिले त्याचा कोइफिशियंट. ऑक्सिजनचा कोइफिशियंट किती आहे 1. बरोबर. कोणाचं काढायचं आपल्याला, मोल ऑफ H2O. मोल ऑफ H2Oला मी काय पकडतो x भागिले त्याचा कोइफिशियंट. पाण्याचा कोइफिशियंट किती आहे 2. ठीक आहे. हे इथून इथं याच्या गुणाकारात जाणार आहे, किती उरणार 5/8 बरोबर x/2. त्याच्यानंतर मग x बरोबर हे 2 इकडे मल्टिप्लिकेशनमध्ये जाणार, 5 × 2/8. तर x किती होणार, 5 × 2 किती होणार 10/8. तर x इज इक्वल टू किती येणार 10/8. 2 डिवाइड केलं तर 5/4. 5/4 मोल्स एवढे मोल आले. आणि आपल्याला काय काढायचं होतं, मास ऑफ वॉटर काढायचं होतं. मास ऑफ वॉटर. तर मोल आलेत आणि मास काढायसाठी आपल्याला काय करावं लागणार, त्याच्या मोल आलेत आणि आपल्याला काय काढायचं वेट. तर मोलचा फॉर्म्युला असते मोल बरोबर वेट बाय मोलार मास. तर इथून वेटचा फॉर्म्युला काय बनणार, मोल इंटू मोलार मास. मोल किती आले 5/4. मोलार मास किती आहे पाण्याचं 18 बरोबर वेट येणार. तर 4 जर आपण केलं याला डिवाइड, 4 नाही 2 इथं 2 होणार, इथं होणार 9 आणि हे किती होणार 9×5 = 45/2. 45च्या हाफ किती येते आन्सर, 45च्या हाफ किती येणार, तर 2×2 = 4 आणि 2×2 = 4 आणि उरला किती 1, 2×5 = 10, 22.5 ग्राम येणार. चेक करू ऑप्शन आहे का 22.5 ग्राम, ऑप्शन आहे का, हां, तर 22.5 आन्सर येणार, 22.5 ग्राम.